शुभ सकाळ मित्रांनो, नमस्कार. कसे आहात सर्व? आज अजून एक माझा नवीन ब्लॉग येईल, तो तुम्ही बघा आणि मला सांगा कसा वाटला तुम्हाला तो. आज देवपूजा मला करायची. आज बिहान हाय कर. हाय. अरे वा वा माझा पुतण्या. ॲट 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 बिहान उमादे उमादे हाय कर रे बाय. हाय कर रे ना. हाय हाय. ठेवला का व्हिडिओ आमचा? कुणी बापू कुणी इने ओ कळतं काय तुम्हाला? तर माझी देवपूजा पूर्ण झाली. आता घरी जाऊन ऑफिसला जायची तयारी करतो मी पटपट आणि माझा डाईट सगळं काय कॅरी करतो. उपाशी पोटी ते काश्मीरी लसूण आणि मेथीचं पाणी हे मी घेतो. त्यानंतर मी माझा पुढचा डाईट जे काय आहे ब्रेकफास्ट तो मी खायला सुरुवात करतो. तर मित्रांनो झालो मी ऑफिसला जायला तयार. आता निघतो ऑफिसला. आणि जायच्याच वेळेला पाऊस आला. अगोदर नव्हता, बरोबर बाहेर पडतानाच पाऊस आला बघा. मी तुमचं चालू आहे. चला निघालो मी ऑफिसला. राव किती बसलाय. त्यांच्या गणपतीची तयारी झाली काय? चालू आहे ते बघा. चला निघालो मी. आई आली माझी इथून. चले जा लवकर घरी. मित्रांनो आलोय मी माझ्या ऑफिसला. ऑफिसला आता कामाची सुरुवात करतोय. जी काही कामं आहेत ती पेंडिंगमध्ये ती सर्व पूर्ण करून घेतोय. तुम्ही कामाला सुरुवात केली असेल. आज फ्रायडे म्हटल्यावर सर्वांचाच कॅज्युअल डे असेल. आणि बाप्पाची लगबग सुरू आहे, बाप्पाच्या आगमनाची. आज खूप मित्रांनो मी आलो आहे ब्रेकफास्ट करायला. मला ब्रेकफास्ट आला इडली सांबार. इडली नंतर घेतलं स्वीट. मित्रांनो ब्रेकफास्ट झाला. ब्रेकफास्ट होऊन 2 बनाना आणि 1 ॲपल हा माझा मिल केला. कुठल्या तुळशीला पाणी घालतो रे? सुट्टी पडली? स्कूलला सुट्टी पडली? मजा आहे मग तुझी. हा आता मजा आहे. जेवलात काय? आता मी जेवून घेतो. मित्रांनो या जेवायला. तुम्ही जेवलात का? मी आता जेवायला घेतो. आज जेवणाला राईस भाकरी. आज पण आईने भाकरीच केलं आणि ही आमटी आणि भाजी देते आहे मम्मी. सुरुवात करतो. राईस मी एवढा खाणार नाही, थोडंच खाणार आहे. मी जास्त दिलं आहे. नंदाभाऊंच्या गणपतीची तयारी आहे, तुम्हाला दाखवतो. ओ कधी आहे नंदाभाऊ आगमन? आगमन कधी आहे? 11:30 गुरुवांचा राजा. ही सगळी तयारी आहे. ही रोषणाई तुम्हाला मी रात्री दाखवतो.
आता दिवसा कळणार नाही, रात्री तुम्हाला नक्कीच दाखवतो व्हिडिओमध्ये. हो चला बाय. मित्रांनो आलेलो आहे मी ऑफिसला. माझा इव्हिनिंगचा जो डाईट आहे तो घेईल फ्रूट फ्रूटच घेईन शक्यतो तोच आहे. फ्रूट आणि बनाना. अरे आलं, अरे वा, राजाचा आयडिया आलं. लालबागच्या राजाचा विजय हो. मित्रांनो सर्व कामं झालेली आहेत माझी ऑफिसची. आता मी इव्हिनिंगचा मील करतो. माझा जो इव्हिनिंगचा मील आहे तो मी तुम्हाला दाखवतो. फ्रूट्समध्ये काय काय आहे. पटकन फ्रेश होऊन जिमची तयारी करून जिमला जाईन, रॅडो जिमला, द वर्कआउट स्टेशन सॉरी. त्यानंतर मी माझ्या आर्यभट जिमला जाणार. डबल वर्कआउट, डबल मसल, डबल वर्कआउट होतो माझा. पण का मित्रांनो आलो आहे आता मी माझा इव्हिनिंगचं मील करतो आहे. इव्हिनिंगच्या मीलला आता मी फ्रूटमध्ये घेतलं आहे ॲपल, पेअर आणि सीताफळ. त्यानंतर आई दूध आहे ना, त्यानंतर घेणार आहे दूध आणि मुसळी. मग तो डाईट झाल्यावर मी माझी जिमची तयारी करेन. जिमला जायची डाईट करून घेतो कारण मला 6 वाजता बरोबर निघायचं आहे जिमला. तिकडचा वर्कआउट करून मग मला इथे येऊन घरी येऊन देवपूजा करून मी जाणार आर्यभट जिमला आणि तिथे माझा दुसरा मसलचा वर्कआउट करणार. मित्रांनो मी करतोय माझ्या जिमची तयारी. माझं डाईट हे करून झालेलं आहे सर्व. आता हे मी प्रोटीन घेतोय माझं. हा प्रोटीनचा स्कूप बघा, एक स्कूप केवढा आहे. हे मी 2 स्कूप एकत्रच घेतो कारण का बिफोर वर्कआउट एक स्कूप होतो माझा आणि आफ्टर वर्कआउट एक स्कूप होतो. पाणी 600 ml पाणी टाकतो. त्या 600 ml पाण्यामध्ये 300 ml वर्कआउटच्या आधी पितो, 300 ml वर्कआउट नंतर पितो मी. त्या 2 बॉटल कंपल्सरी, 2 बॉटल मी घेतोच, लागतातच मला. वर्कआउट माझा चेस्ट असेल तर चेस्टमध्ये काही माझे जे काय व्हेरिएशन आहेत ते मी तुम्हाला दाखवेन. किती सेट किती रेप्स मी मारतो हेही तुम्हाला दाखवेन. माझी आई उठले, काढ फोटो तुझे नको, तुझे कोण फोटो नको काढू, मग कोणाचे काढू. निघालो मी जिमला जायला. माझी धन्नो घेऊन मी वर्कआउट आजचा वर्कआउट फिनिश. मित्रांनो चेंज करून झालं आहे माझा. आता मी वॉर्मअपला सुरुवात करेन. पण 4 सेट घेणार आहे त्याच फॉर्ममध्ये लाईट वगैरे रेपिटेशन मला. या जिममधला चेस्टचा वर्कआउट पूर्ण झाला आहे. आता मी निघत आहे शिवडी मार्केटला उद्याच्या पूजेची तयारी करायला. पूजेचं उद्या साहित्य घ्यायला सगळी लगबग चालू आहे गणरायाच्या आगमनाची. जो क्षण सर्वजण आतुरतेने वाट बघत होते ज्या क्षणाची, तो क्षण आता काही तासांचाच बाकी राहिलेला आहे. मलाही पूजेची तयारी करायची, पूजेचं साहित्य घ्यायचं आहे. हा आहे नलावडे आई यांचा हा भाजीचा स्टॉल. सकाळी 4 वाजता जातात या भाजी आणायला आणि यांच्याकडे फ्रेश पालेभाजी मिळते. माझ्या घरी मी इथूनच घेऊन जातो. ह्या माझ्या आईसारख्याच आहे. आमच्यापासून हे जवळच आहे शिवडी मार्केट. सर्व पालेभाज्या आम्ही इथूनच घेतात. खूप जण इथूनच घेऊन जातात पालेभाज्या. इथे मी हार, वेणी आणि दुर्वाफूल घ्यायला आलेलो आहे. पालेभाजी घेतले
आणि आता हे हार घेतोय पूजेचे. उशीर झाल्यामुळे आईने देवपूजा वेळेत केली आहे, त्यामुळे मला फ्रेश होऊन नमस्कार करायचा आहे. नमस्कार करून मी पुन्हा आर्यभट्ट जिमला जाईन आणि तिथे माझा वर्कआउट, ट्रायसेपचा वर्कआउट तो मी तिथे करेन. ठीक आहे, चालू नमस्कार केला देवाला, तर मी चाललो माझ्या आर्यभट्ट जिमला. तिथे जाऊन माझा पुढचा वर्कआउट आहे जो बायसेप ट्रायसेप, तो तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवेन. किती व्हेरिएशन आणि कोणते फॉर्म त्या वेळेनुसार करणार आहे वर्कआउट. जसा वेळ असेल त्यानुसार मी माझा एक वर्कआउट घेणार आणि मी तुम्हाला त्या ब्लॉगला सांगणार. चला बाय. मित्रांनो, आलो मी आर्यभट्ट जिमला माझ्या आता. माझा मित्र संजू जो राहतो पनवेलला, जॉबला जातो चर्चगेटला, आणि जो आर्यभट्ट श्रीचा उपविजेता आहे. मुंबईला 4थी प्लेस आहे आणि महाराष्ट्र श्रीला 5वी प्लेस आहे. त्याला मी भेटवून देतो माझ्या मित्राला संजूला. संजय, हाय. हा माझा मित्र संजय. हा असं स्ट्रगल करतोय पनवेल टू चर्चगेट. चर्चगेटवरनं इथे जिमला येतो. जिमवरनं रात्री 10:30ला त्याला शिवडी स्टेशनला ड्रॉप करतो. तिथून तो पनवेलला जातो. हेच लोक ड्रॉप करतात. हां, आणि पनवेलला घरी तो विचार करा 1-1.5 वाजता पोचत असेल. म्हणजे हे एक आवड वर्कआउटची, एक जिमची. त्याच्यातनं त्याने जे स्ट्रगल केले त्याची, आणि ज्या लोकल टुर्नामेंट आहेत तिथे त्याने फर्स्ट प्लेस, कधी सेकंड प्लेस, कधी थर्ड प्लेस असं त्याला मिळालेलं आहे. पण खूप मेहनती आणि खूप जिद्दी आहे. त्याच्या जिद्दीला सलाम. आणि असे कितीतरी बॉडी बिल्डर आहेत ज्यांना हे जे असे स्ट्रगल करत आहेत, वेळात वेळ काढून वर्कआउट करत आहेत, घरदार सांभाळून, व्यायाम करून, स्वतःचा डाईटचा खर्च जेवढा कमीत कमी काही खर्चात बॉडी चांगली करता येईल तेवढं याने हे केलेलं आहे. खरंच पहिला सेट 25 वेट कम्प्लीट करून रेपिटेशन 20 आहे. अजून एक सेट रेडी. हा मस्त. मित्रांनो, आजचा माझा बायसेप ट्रायसेपचा वर्कआउट झालेला आहे. आता माझं 5-7 मिनिटांनी प्रोटीन शेक घेऊन घरी जाईन. घरी गेल्यावर फ्रेश होऊन माझा रात्रीचा डाईट जो मील आहे तो मी करेन. तो मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओत दाखवेन. आलो मी घरी. येता येता ग्रीन सॅलड थोडं माझं संपलं होतं, तर येताना मी ग्रीन सॅलड घेतलं आता रात्रीसाठी. मित्रांनो, जेवायला तुम्हा सर्वांचं जेवण झालं असेल, काय कायांचं झालं नसेल, कारण बाप्पा आज विराजमान होणार आहेत. तीच सर्व गडबड असेल, सर्वांची घाई, तीच लगबग चालू आहे. कोणाच्या घरी बाप्पा येतील. मित्रांनो, माझं हे रात्रीचं जेवण आणि माझा डाईट हा झालेला आहे आणि हा आजच्या दिवसाचा ब्लॉग पण पूर्ण झालेला आहे. उद्या पुन्हा भेटू नव्या ब्लॉगमध्ये. आणि जो पहाटेचा जो ब्लॉग असेल उद्याचा, तो खूप छानच असेल. तुम्हा सर्वांना गुड नाईट आणि गणेश चतुर्थीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण हो, हीच बाप्पा चरणी प्रार्थना. बाय.